खतरनाक मस्त ना. बाजूला सगळं पाणी, हा पाऊसचा धक्का आणि समोर फिश मार्केट. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे, आज आपला ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे आणि आपण आज चाललो आहे ते म्हणजे अलिबागला. पण ह्यावेळी आपला ट्रॅव्हल थोडा डिफरंट आहे. यावेळी आपण रोरोतनं जाणार आहे आणि पुढचा ट्रॅव्हल आहे तो आपला बाईकने असणार आहे. दरवेळी आपण ट्रेननी किंवा बसने ट्रॅव्हल करतो, तर ह्यावेळी थोडा वेगळा अनुभव घ्यायचा आपल्याला, तो म्हणजे बाईक राईडचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाईक राईड आणि रोरोचा ट्रॅव्हल असा मिक्स थोडा काही बघायला भेटेल. आणि इथून आपल्या सगळ्या गाड्या तिकडे बोटीत जाणार आहेत. ती M2M तिकडे लागले, मुंबई टू मांडवा. आपण रोरो मध्ये आलो आहे. अरे सॉलिड मोठी आहे यार ही. इकडनं समोरनं आपल्या गाड्या आल्यात आणि इकडे बघा बाईक लागल्यात. आपण थोडी साईडला लावली आहे, त्याचं एक रिझन आहे ते तुम्हाला नंतर सांगतो मी. बघा 4 व्हीलर पण येतात आणि या बाईक्स. सो आपली तिकीट आहे ती फर्स्ट फ्लोअरची आहे. तर फर्स्ट फ्लोअरला आता आपण जाऊया. इथे बघा इथून स्टेप्स दिलेत, इथूनच वरती जायला जागा आहे. आणि हे आपले सगळे पंटर लोक जे आपल्याला आज आपल्या राईडमध्ये साथ देणार आहेत. ओ हो रावस, आपली तिकीट खालीच आहे. यस, सो हा लाऊंज आहे M2M चा. समोर आपली मांडवा जेट्टी आली आहे. सो ज्यांच्या गाड्या आहेत ना त्यांना आधी जावं लागते, कारण बाईक पुढे लागलेल्या आणि बाईक निघाल्याशिवाय बाकीच्या गाड्या निघू शकत नाहीत. म्हणून मगाशी आपण जी गाडी लावली ना साईडला, त्याचं रिझन ते होतं. पण थोड्या वेळाने जाऊया आता. चलो गणपती बाप्पा मोरया. सो मांडवा जेट्टीला उतरलोय आम्ही आणि आता पुढचा प्रवास आपला चालू होतोय. कुठे जायचं रे? तर जेट्टीची राईड आपली झाली, मुंबई टू मांडवा होती आणि मांडवावरनं आता आपल्याला जायचं आहे ते थेट मुरुड बीचवर आणि स्पीड ब्रेकर. तर ही आपली 1 डे ट्रिप होणार आहे, ज्यामध्ये आपण M2M ची फेरी केली. संध्याकाळी पण आपल्याला M2M च्या फेरीनेच जायचं आहे आणि मधल्या पिरियडमध्ये आपण बाईक राईड करणार आहे अलिबागमध्ये, कारण इथला व्ह्यू थोडा काही वेगळा असतो. तर सकाळी 6ला आपण मुंबईच्या धक्क्याला आलेलो आणि कारण 7ची आपली रोरो होती. आणि आता अरे हे सुसाट आहेत रे लोक. पक्का इकडे झाले ना? तर अलिबागला बाईक राईड करायचं आमचं रिझनच हे होतं. हा जो माहोल आहे तो आपल्याला अनुभवायचा होता आणि जास्त करून आपण कोकणात फिरतो, कोकणात असा माहोल असतो आणि तोच सेम फील घेण्यासाठी आपण ही अलिबाग राईड अरेंज केली आहे. छोटी राईड आहे, 1 डेमध्ये आपल्याला ही करायची आहे कंप्लीट. आणि राईड सुरू व्हायच्या आधी पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. तर आपला पहिला एक हॉल्ट होईल, नाश्ता वगैरे करू आणि मग मुरुडच्या दिशेने आपण निघूया. सो इकडनं आलो आपण
आणि आता आपल्याला ह्या रूटने सरळ जायचं आहे. पण त्याच्या आधी आपण नाश्त्याला थांबलोय. इकडे आपल्याला नाश्ता करायचा आहे मस्तपैकी. बुर्जीभाऊची ऑर्डर दिली आहे आणि एक तुम्हाला गाड्यांचा लाईनअप दाखवतो. 4 गाड्या घेऊन आलोय आपण. त्यातली बघा ही शाईन एक आहे, मॅस्ट्रो, ही आपली लिव्हो आणि FZ. या 4 गाड्यांवरनं आम्ही राईड करणार आहे आणि बाकी फंटर आपल्या समोर आहेत. आपले रायडिंग पार्टनरशी तुम्हाला ओळख करून देतो. अमोल, ह्याला तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल. हे सर आहेत, सरांना पण लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. प्रतीक, रावजी, तो आपला सागर आणि मुकेश, ही 2 माणसं नवीन आहेत. आपले सगळे सुटड आहेत. चल अमोल, मॅप लावलेस काय? नाही, चल. तर नाश्ता बिष्टा झाला आपला आणि आता होते खरी राईडला सुरुवात. बाकी सगळे पुढे गेलेत, आपणच निघतोय फक्त आता. चलो. बॅग लावलीस ना पाठी? सो इथून आता आपल्याला डायरेक्ट निघायचं आहे ते पाटील खानावळला. तर आपला प्लॅन असा आहे ना की बाईक राईड करत आपण जाणार आहे हे मुरुड बीचला, आणि मुरुड बीचलाच पाटील खानावळ आहे, ही सर्वात फेमस आहे एकदम. तर तिकडे मस्त जेवण बिवण करायचं आपल्याला आणि संध्याकाळी परत निघायचं आहे. तर 1 डेचा आपला हा प्लॅन आहे. सो आपले सगळे फंटर बघा कसे लाईनीत चालले आहेत. पुढे एक गाडी आहे, हे 2 जण आहेत आणि आपण पार्टनर. ओव्हरटेक करूया थोडा. ही एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची म्हणजे कशी आहे की मित्र आयुष्यात किती गरजेचे असतात आणि किती खास असतात त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. बघा, बरेच दिवस झाले आहेत ना, माझ्या मनात विचार होता की मला पण मोटो व्लॉगिंग करायची आहे. तर असाच एकदा विषय काढला मित्रांसमोर, बोललो अरे असं आहे प्लॅन आहे मोटो व्लॉगिंग करायचं. आणि समोरनं लगेच मित्रांचा आवाज आला की चल ना भावा जाऊया. कुठल्याही गोष्टीसाठी सतत आपल्याला सपोर्ट करणारे जे असतात ना, ते म्हणजे आपले मित्र असतात, जे हमेशा आपल्याला सपोर्ट करत असतात. आणि या राईडला पण त्यांनीच आपल्याला पुढाकार दिला आहे की चल भावा राईडला जाऊया. आणि अशा तऱ्हेने आपली ही आपल्या चॅनलवरची आणि माझ्या लाईफमधली ही अशी पहिलीच राईड म्हणायला हरकत नाही. पहिलीच राईड आहे जी आपण शूट करतो. याच्या आधी आपण राईड्स केले आहेत पण ते शूट केल्या नव्हत्या आणि खास आपण आज मोटो व्लॉगिंगसाठी ही राईड करतोय 1 डेची. आणि आपल्या एका माणसासाठी, माझ्या एकाच्या इच्छेसाठी आपले बाकीचे मित्र सगळे आलेत. तर थँक्यू सगळ्यांना. मस्त बघा ना, आजूबाजूने पूर्ण झाडीच झाडी आहे एकदम आणि मस्त रोड वाटतो एकदम. राईड करायला असे रोड असले ना की खूप मजा येते. यस, रोड पण खूप चांगले आहेत. अजूनपर्यंत जरी आपल्याला चांगले रोड भेटलेत, पुढे कसे आहेत माहिती नाही, काय कंडिशन आहे रोडची, बहुतेक चांगलेच असावे. ओव्हरटेक करायला भेटणार नाही, पण आपल्याला काय पण करून त्या डंपरच्या पुढे जावंच लागणार आहे. सायकल रायडर्स, हो हो हो. काय हा, चोंडी आहे ना, चोंडी मार्केट आहे ना हे. हा, चोंडी मार्केट आहे ना हे, चोंडी मार्केट आहे ना. हा, आतमध्ये तो जो राईट गेला ना तो केम बीचला जातो आणि इथून आता बीचेस चालू झालेत. तर हे आहे चोंडी मार्केट आणि मार्केटमध्ये थोडी आता गर्दी भेटली आपल्याला गाड्यांची. अलिबाग नगरीत आपले सहर्ष स्वागत आहे. कुठे जायचंय? मुरुड. अच्छा, लेफ्ट घ्यायचं आहे. बाजार आहे वाटते हा.
लेफ्ट लेफ्ट, चलो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ. हो हो, रस्ता छोटा आहे. रस्ता छोटा आहे रे. आता हा काय पुढे जायला देणार नाही आपल्याला. हल्लू हल्लू जाऊया, हल्लू हल्लू. हायवे सोडून आपण आतमध्ये कशाला आलो मला कळलं नाही. अच्छा, गुगल बाईंनी सांगितलंय. नाही कोण ती, काय बोलतात त्याला, एलेक्सा नाही रे, गुगल बाबा. गुगल बाबाने रस्ता दाखवलाय मला. आता एक छोटे छोटे रस्ते आणि गाड्या समोरनं पण येत आहेत ना रे. हा परत लेफ्ट मारायला लावणार वाटते. बोला था ना मैंने, बोला था. आबू 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 आबू, कराड गोविंदा नाही, विसरलो, इसारलंय. हा रोड जरा मस्त आहे ना. ऊन पण लागायला लागलंय आता. बरं झालं आपण लवकरच निघालोय, कारण कडक ऊन पडायच्या आधी आपल्याला स्पॉटला पोहोचायचं आहे, म्हणजे त्रास नाही. तर या आधी पण आपण अलिबाग राईड केलेली एकदा, पण तेव्हा आपल्याकडे ड्युरो होती महिंद्राची, आणि त्यावेळेला आपण काय असे व्लॉग वगैरे बनवत नव्हतो. फक्त एन्जॉय म्हणून आम्ही कॉलेज फ्रेंड्स होते माझ्याबरोबर, आणि आम्ही अशी राईड केलेली. आणि ती माझी फर्स्ट राईड होती जी लांब होती, कारण सिटीतल्या सिटीमध्ये फक्त गाडी चालवणं होतं माझं, बाहेर कधी एवढं जाणं नव्हतं. आणि तेव्हा महिंद्रा ड्युरो होती, आणि त्या ड्युरो घेऊन मी अलिबागला गेलेलो. आणि येताना जी हालत झालेली ना, तुम्हाला काय सांगतो मी. माझ्या गाडीला ना लाईट होती ना काय होती, कशी गाडी आणली आहे संध्याकाळची आम्ही. आणि तेव्हा तर आम्ही बाय रोड आलेलो मुंबईला. तो एक्सपिरियन्स आमचा खतरनाक होता, मस्त एकदम, आणि मजा आली. पण तेव्हा तर माझ्याबरोबर जे होते ना, एकाकडे शाईन होती, एकाकडे करिश्मा होती, आणि माझ्याकडे होती ती ड्युरो. मी बाबा माझ्या पाठच्या मित्राला बोललो, जायचं तर आरामात जायचं, ज्यांना पळायचं आहे त्यांना पळू देत, आपण आरामातच जायचं. मस्त एकदम ओ सुपर बाईक्स. गाडीचा नंबर बघ काय भावा, 1000. अलिबागमध्ये असे भरपूर रायडर्स भेटतील तुम्हाला, म्हणजे असे ट्रिप्सला सगळेजण येतच असतात, बहुतेक जण येत असतात ट्रिपला. मग ही जसं आपण बघितलं ना की सायकल घेऊन पण आलेली लोक राईड करत होते. एक मुंबईच्या जवळपास असलेलं असं बेस्ट प्लेस आहे, जिथे तुम्ही झाडी झुडपांमध्ये असलेल्या रस्त्यांचा आनंद घेऊ शकता. त्याच्यासाठी अलिबाग बेस्ट आहे, आणि रस्ते पण मस्त आहेत तिथे. हा थोडे छोटे आहेत पण चांगले आहेत. तर हा आपला पहिला मोटो व्लॉगिंगचा एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी आपण कधी व्लॉगिंग केली होती, व्लॉगिंग करतो आपण, पण मोटो व्लॉगिंग कधी केली नव्हती. आणि आज स्पेशल आपण ट्रिप काढली आहे राईड ची, जी ती खास मोटो व्लॉगिंगसाठीच आहे. तर प्रॉपर काय आपल्याकडे असा सेटअप नाही, पण छोटा मोठा असा जुगाड केला आहे आणि राईडची सुरुवात केली आहे. कारण मजा तर घ्यायची होती. भरपूर दिवस झाले, म्हणजे भरपूर वेळ असं बघितलं आहे रायडर्स लोकांना असे कॅमेरा लावून वगैरे जातात, आणि जो व्ह्यू दिसतो ना समोरचा बाईकचा, हे हँडल बाईकचं आणि समोरचा जो व्ह्यू दिसतो ना, तो एकदम मस्त वाटायचा. तर ठरवलं मनात की नाही आपण पण करायची राईड घ्यायचंय. सो ते रायडर्स लोकांचे जेव्हा व्हिडिओज बघायचो ना मी, तर ते मला खूप मस्त वाटायचं एकदम. तर भाई आपण पण डिसाईड केलं की आपण पण एक तरी मोटो राईड करायचीच, आणि सुरुवात केली आजच्या राईडपासून अलिबाग. ओ भाऊ किती भारी याल.
पाहिजे आपल्याला ते निमित्त आहे. काल भरली हवा. शर्यत आहे वाटते. पाटलांचा बैलगाडा. अलिबाग मध्ये आहेत ना बैलगाडा शर्यत खूप होतात. मला वाटते की अलिबाग मधूनच बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली असेल, कारण का इथे खूप बैलगाडा शर्यत होतात, मोठ्या मोठ्या असतात. आणि आता आता तर सगळीकडेच व्हायला लागले. आता घाटावर होतात, आपल्या कोकणात पण व्हायला लागले. पण हे बैल आहे ना बघ, हे बैल वेगळेच असतात एकदम शर्यतीचे. स्पीड ब्रेकर एवढे आहेत ना, बरं आहे. पण स्पीड ब्रेकर आहेत ते, पण त्यांनी ते कलर केले पाहिजे, ते दिसून येत नाहीत लगेच. अरे हे काल जाऊन मी हे घेतलं या स्किन, पण हे पातळ आहे एकदम, आरपार दिसते एकदम. नाही, मला तो ब्लॅक कलर का घे बोलला माहिती आहे काय? मला बोलला की ब्लॅक कलर मध्ये तुला नाही गरम होणार बोलला. काय माहित, मला लॉजिक त्याचं कळलं नाही. मी व्हाईट घेणार होतो, मला तो बोलला की ब्लॅक घे, ब्लॅक मध्ये नाही गरम होणार. ठीक आहे, बघूया. हो हो, BMW रायडर्सची सुरुवात झाली. सावळा पूल, रेवदांडा, आणि हा मस्त व्ह्यू एक कडक. ब्रिज आहे मधनं, दोन्ही साईडला पाणी आली, समोर बघा डोंगर कसा वाटते, एकदम इल्युजन वाटते एकदम. ए भावा, शर्यत झाली की बाकी आहे? झाली. निवांत चालले ते. सकाळी सकाळी होती वाटते. नाही नाही, अरे टाइम जातो यांना, लाईनअप बिनअप द्यावा लागतो यांना. मागे 1 जानेवारीला मी जेव्हा गावी गेलेलो ना, तेव्हा आमच्या बाजूच्या गावात आहे ना बैलगाडा शर्यत होती. मी गेलेलो तिकडे, तर शूट करूया जरा मस्त. आणि कसले बैल आलेले रे एक एक. पण सीन असा झाला ना की दुपार झाली आणि नंतर मला कंटाळा यायला लागलं. मग बोलो मोरू दे, गप्प घरी जाऊया. काशीद, नांदगाव चौपाटी, कोलाई किल्ला. अजून जवळपास आपल्याला 28 ते 30 किलोमीटर राईड करत जायचं आहे. म्हणजे 31 किलोमीटर आपण राईड करून आलो आहे. अजून 30 किलोमीटर आपल्याला राईड करायची आहे आपल्या स्पॉटवर जायला. हो हो, एक नंबर. मस्त बीचला लागूनच रोड आहे. अरे ही नवीन बाईक आली आहे, ही नवीन गाडी आली आहे कुठली तरी. नाही नाही, ही आहे मला वाटते ना, ती हार्लीची आली आहे ना, ती वाटते. हो हो, काय सीन आहे रे, एक नंबर. ती हार्लीची आली माहिती आहे, हिरो बरोबर कोलॅबरेशन आहे ते, ती गाडी वाटते ती. आता आपली माणसं कुठे बसलेत ती बघ पहिली. मार्केट काय माहिती, सेम गोवा झालं रे आता. सेम असते, फक्त काय गोव्याला काय दारू स्वस्त आहे बस, बाकी काय नाही. दारू स्वस्त आहे म्हणून जातात, बाकी काय नाही. बाकी गोव्याला काय वेगळं नाही. पुढे थांबले प्रतीक गेले पुढे. चल पुढे काय काशीद बीच ठरलं पण. येस येस, काशीद बीच. काशीद बीच. आणि आता आम्ही गेलो असतो काशीद. माझ्या कपडा लागेल नाही,
हा कॅमेरा गेला चालू करायला गाडी नसते खाली थांबवून नको. वरती चढवून गाडी. एक रस्ता बघितला का आला काय तुम्ही? अरे नाही सीन झाला, कॅमेरा चालू करायला गेलो ना, रस्ता सोडला आणि खडीत, आणि त्या साईडला ना थोडं हे होतं जरा डायरेक्ट आणि आम्हाला डायरेक्ट जो आपण तू आपला बोलू कमी करून हा. नाही आधी कुठे गेला? सो अजून एक हॉल्ट घेतलाय आम्ही. हा समोर काशीद बीच आहे. आज संडे आहे तर बीचवर पब्लिक खूप आहे. ही पेन पार्कची जागा आहे पण उगाच घेतात पार्किंग. अरे सोट्टू काय म्हणतोस तू? एसटी पकड आणि जा घरी गप. चला आता काशी बीचवरनं तर निघालो आम्ही. आता 18 किलोमीटर अजून डिस्टन्स दाखवते मॅपवर आपल्या स्पॉटवर पोचायला. तर आपण डायरेक्ट पाटील खानावळलाच जायचं आहे आणि तिथेच आपण रूम त्यांना सांगितले की तिथेच आपण रूममध्ये थोडी रेस्ट करायची आणि बीचवर जाऊन मग दिवसभर एन्जॉय करायचे, जेवायचं आणि परत संध्याकाळी तिकडनंच आपल्याला निघायचं आहे. मस्त ना? वाव. आज संडे असल्यामुळे काशीद बीचला खूप गर्दी होती. आम्ही काय पुढे गेलो नाही, तिकडे बीचवर उतरलो नाही, फक्त जस्ट हॉल्ट घ्यायचा होता काशीद बीचला, कारण तो रोडला लागूनच बीच आहे. म्हणून बोललो जरा थांबूया तिथे, आणि तिथे आम्ही हॉल्ट घेतला थोडा. आणि आता परत आम्ही आमच्या मार्गावर निघालो. अलिबागला पण आता लोक आहेत ना गोव्यासारखी खूप गर्दी करतात. तसं बघायला गेलं तर गोवा आणि अलिबागमध्ये काही फरक नाही. फरक फक्त एकाच गोष्टीच आहे, ते म्हणजे गोव्यात दारू स्वस्त आहे, बस एवढंच, बाकी काय नाही. गोव्याचा फील घ्यायचा असेल तर आपण अलिबागला एका दिवसासाठी येऊ शकतो, आरामात एन्जॉय करून मस्त संडेला वगैरे, आणि संध्याकाळी परत घरी. सो चांगलं ऊन पडलं आहे. आता 11 वाजले. सकाळी निघालो तेव्हा काय वाटत नव्हतं, आता थोडंसं ऊन जाणवायला लागलं. पण रस्त्याला दोन्ही बाजूने झाडं असल्यामुळे ना जरा थंड वाटते आणि राईड करायला जरा मजा येते. पण तसं गाडीवर असल्यामुळे वातावरण असं म्हणजे असं गरम नाही वाटत आहे, एकदम गरमी लागत नाही. वारा थोडा लागतोय, थोडं गार लागते, एकदम अशी हीट जाणवत नाही आहे. आणि दोन्ही बाजूला झाडं असल्यामुळे थोडीफार सावली बऱ्यापैकी आहे एकदम इथे. मगापासून चांगला रोड होता, आता खराब भेटलाय. खराब म्हणजे हा पूर्णच खराब आहे. आता केवढा मोठा पॅच आहे हा. नाही रे, हे गावातले आतले रोड अशीच असणार, खराब असणार आहे. डांबरीकरण केलं नाही त्याचं. हा आता थोडा बरा आहे, हा तरी ठीक आहे. मागाचा रोड तर एकदम खराब होता. मुरुड 9 किलोमीटर म्हणजे आलं, एकदम पण पुढे नाही. पाटील खानावळ मुरुडच्या आधीच आहे. मस्त ना. तुमची जर अलिबागमध्ये जागा असेल स्वतःची ना तर लाईफ सेट आहे एकदम. मस्तपैकी गेस्ट हाऊस टाकायचं, बीचच्या जवळ असेल तर अजून चांगलं. आणि शनिवार रविवार पैसाच पैसा. बघा ना, एकेकाने कसले बंगले बांधलेत एकदम. किती जणांनी केलं असेल असं ना. आता सर्रास बिझनेस अलिबागमध्ये हाच आहे. ज्याची जागा आहे त्यांनी डेव्हलप केले आहेत आणि असे रूम्स वगैरे रेंटने देतात. कारण अलिबाग हा मोठा पिकनिक स्पॉट आहे, बीच आहेत आणि चांगला एकदम स्पॉट आहे इथे. म्हणजे हे भरपूर बीच आहेत आणि बीचजवळ जर कोणती गरज असेल ना, त्यांनी तर सरळ असंच केलं आहे. नोकरी बिकरी करायची गरज नाही तुम्हाला, मस्त धंदा सांभाळा. आठवड्यातनं 2 दिवस तर तुमचा धंदा होणारच होणार कुठल्याही सीझनला. आता तर पावसाळ्यात बीचवर जायला देत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पावसाळ्यात थोडं कमी असते. पण पावसाळ्यात वगैरे ग्रुप्स वगैरे खूप येतात एन्जॉय करायला, पार्ट्या करायला. हे काय समोर आहे,
चल सर कुठे आहेत? हे खायला बांधली असतील ते. तर मुरुड बीचला पोचलोय आपण आपल्या स्पॉटच्या जवळ आणि आता पाटील खानावळ शोधायचं आहे. बरोबर अंदाजात आलो. हा टायमिंग आम्ही पकडलेलाच की 11:30-12पर्यंत आरामात जायचं पोचायचं. नाही तेवढा वेळ लागणार आम्हाला असं आम्ही ठरवलेलं आणि नेमकं त्याच टायमात आम्ही आलो. जास्त घाई नाही काय नाही, एकदम रिलॅक्स एन्जॉय करत करत. हे बघ सर तिकडे आहेत समोर. सर डायरेक्ट पोचले स्पॉटला. फेमस पाटील खानावळ. हे बघ जेवायला इथेच देतात का? हे बघ सिटिंग एरिया बघ केवढा आहे. सो पाटील खानावळला आम्ही आमच्या स्पॉटला पोचलोय. हे बघा हे आहे, इथे जेवण बनवतात आणि हा पूर्ण एरिया जो बघताय ना हा सिटिंग एरिया आहे. इथे सगळ्यांना जेवायला इथे बसतात इथे आणि काही लोक आतमध्ये पण बसतात, पण सगळे लोक प्रिफर करतात इथेच बसायचं मस्त झाडाच्या खाली एकदम शांत निवांत आणि टेस्टी जेवण. इथे फिश आणि चिकन म्हणजे नॉनव्हेज आयटम अल्टिमेट भेटते एकदम. म्हणून आम्ही खास हा स्पॉट पकडला की जेवायचं तर इकडेच जेवायचं. मग थोडा वेळ इथे आता आराम करायचा. रूम बुक केली आपण. आराम करायचा, बीचवर जायचं, एन्जॉय करायची, जेवायचं आणि संध्याकाळी आरामात निघायचं. हे ये ना. अरे सोट्टू यस काम भारी भारी एकदम जेवण झालंय. मस्त सुरमई थाळी, पापलेट थाळी, सुरमई फ्राय पोट भरून जेवलोय आणि आता वेळ झाली ती मस्त समुद्र किनारी जाऊन निसर्गाचा आस्वाद घ्यायची. आम्ही आलोय मुरुड बीचवर. हा बघा काय करतोय? राईड घेतोय तू? राईड दुपारचे 3 वाजलेत. जेवण करेपर्यंत आम्हाला 3 वाजले आणि आता बीचवर आलोय. तर वॉटर स्पोर्ट्स बघा, वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. या बीचवरही तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स भेटतील आणि आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता. बीच मस्त आहे, एकदम मस्त आहे. सो जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल ना तर हा प्लेस उत्तम आहे, एकदम मस्त होऊ शकते. आम्ही पण वन डेचाच प्रोग्राम केला आणि आता बीचवर आलोय. थोडा रिलॅक्स बीचवर मजा करायची आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला निघायचं आहे.